व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेवो. प्रियांनो, संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. पवित्र शास्त्र म्हणते की देव प्रेम आहे आणि देवाने त्याचा पुरावा दिला आहे. फक्त देव म्हणत नाही की मी तुमच्यावर प्रेम करतो, पण त्याचा पुरावा दिलेला आहे. योहान 3:16 सांगितले की परमेश्वराने आपल्यावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला की जो त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश नाही होणार, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. प्रियांनो, परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र पाठवला, त्याचं बलिदान केलं क्रूसावर आपल्यासाठी. हा किती मोठा पुरावा आहे की परमेश्वर आपलं प्रेम करतो. पुष्कळ लोकांच्या मनात भावना असे की देव त्यांच्यावर प्रेम करत नाही. त्यांना वाटतं की परमेश्वर जो आहे तो शिक्षा करण्यासाठी टपलेला आहे. परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्हाला कल्पना पण नाही एवढा तो तुमच्यावर प्रेम करतो, कारण देव प्रीती आहे. देवाचं मेन कॅरेक्टर काय आहे ते म्हणजे प्रीती, लव. आणि पवित्र शास्त्र म्हणते की जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता, तो सगळीकडे प्रेमाने तो चालत होता. प्रेम त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये कुठला घमंड नव्हता, त्याच्यामध्ये कुठली जलसी नव्हती, त्याच्यामध्ये कुठला क्रोध नव्हता. तो प्रेमाने चालत होता. काही लोक म्हणतात की देव माझ्यावर प्रेम करत नाही. मी खूप प्रार्थना केल्या, पण देव माझी प्रार्थना ऐकत नाही आहे. देव माझ्यावर प्रेम करत नाही. प्रियांनो, देव तुमच्यावर प्रेम करतो. आता देव तुमची का प्रार्थना ऐकत नाही हे एक वेगळा विषय आहे, पण देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि पवित्र शास्त्र म्हणते की देवाची योजना तुमच्यासाठी चांगली आहे. तो तुमचं जीवन बदलू इच्छितो. तो तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती देऊ इच्छितो. आणि देवाने तो पुरावा दिलेला आहे. त्याने एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त त्याने पाठवला आपल्यासाठी. त्याने आपल्यासाठी बलिदान केलं. मुख्य काम येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी दिलं. नाहीतर आपल्याला नरकात जावं लागलं असतं. नरकामध्ये अनंत काळ आगीमध्ये आपल्याला राहावं लागलं असतं. पण येशू ख्रिस्ताने आपल्याला वाचवलं. नरकापासून जाण्यापासून वाचवलं. त्यांनी रक्त सांडले आणि रक्तामुळे आपल्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे. म्हणजे आपल्याला आता कुठलाही दंड नाही आहे. हे सर्व येशू ख्रिस्ताने केलं. येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनात सगळं शाप काढून टाकले. त्यामुळे आपलं पृथ्वीवरचं जीवन आनंदात जाईल. आणि जेव्हा इथून आपण जाऊ तर आपण स्वर्गात जाऊ. तर देव तुमच्यावर प्रेम करतो. देव प्रीती आहे. आणि म्हणून खूप आवश्यक आहे की आपण एकमेकांवर प्रीती करणं खूप आवश्यक आहे. जे देवाचं जे कॅरेक्टर आहे, सेम कॅरेक्टर आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपल्यामध्ये पण प्रेम असलं पाहिजे. लोकांना आपल्यामध्ये प्रेम दिसलं पाहिजे. प्रियांनो, आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत त्यांच्यामध्ये प्रेम नाही आहे. पुष्कळ पास्टर्सच्यामध्ये प्रेम नाही आहे. पुष्कळ इव्हँजलिस्ट जे अपॉस्टल्स आहेत त्यांच्यामध्ये प्रेम नाही आहे. ते जे आहेत ते क्रोधाने चालतात. जसं येशू ख्रिस्त प्रेमाने ह्या जीवनात तो चालत होता, या पृथ्वीवर चालत होता. पण पुष्कळ पास्टर जे आहेत ते रागाने चालतात, ते क्रोधाने चालतात. योहान 13:35 तुमची एकमेकांवर प्रीती असेल तर त्यावरून सर्वांना समजेल की तुम्ही माझे शिष्य आहात. इथं काय म्हटलं आहे, जर तुम्ही एकमेकांवर प्रीती कराल तर सर्वांना समजेल तुम्ही माझे शिष्य आहात. तर ही जी क्वालिटी आहे, प्रीती, ही खूप महत्त्वाची आहे. इथं असं नाही म्हटलं की जर तुम्ही 3 तास प्रार्थना कराल, जर तुम्ही 2 तास बायबल वाचाल, जर तुम्ही उपवास कराल, जर तुमच्या नावाच्या अगोदर पदवी आहे, जर तुम्ही पास्टर असाल, जर तुम्ही इव्हँजलिस्ट असाल, जर तुम्ही अपॉस्टल असाल, तर सर्वांना समजेल की तुम्ही माझे शिष्य आहात. पण इथं काय म्हटलेलं आहे, इथं म्हटलेलं आहे जर तुम्ही एकमेकांवर प्रीती कराल तर सर्वांना समजेल की तुम्ही माझे शिष्य आहात आणि त्यांचं पण जीवन बदलून जाईल. प्रियांनो, हीच गोष्ट पुष्कळ ख्रिस्ती लोकांमध्ये नाही आहे. प्रेम आज नाही आहे. पुष्कळ जण जे आहेत ते रागाने चालतात,
ते घमंडीने चालतात. प्रेम गेलेलं आहे. काय ख्रिस्ती लोक म्हणतात की मी तर येशू ख्रिस्तावर प्रेम करतो, मी उपवास करतो, मी अन्य भाषेत बोलतो, मी बायबल वाचतो, पण मी हे जे ख्रिस्ती लोक आहे त्यांच्यावर मी प्रेम करू शकत नाही. ही जी मंडळी आहे त्याच्यावर मी प्रेम करू शकत नाही आहे. आणि काय काय जणांचं तोंड बघून मला एकदम चीड येते. काय काय जणांना बोलण्याची पद्धत नाही आहे. मी येशू ख्रिस्ताला प्रेम करतो, पण माझं प्रेम मंडळीवर नाही आहे, ह्या ख्रिस्ती लोकांवर तर अजिबात नाही आहे. बोलण्याची पद्धत नाही आहे. या पास्टरवर तर या पास्टरवर तर अजिबात माझं प्रेम नाही आहे. त्यांना त्यांचं तोंड बघून मला चीड येते. आणि प्रियानो, पुष्कळ जण जे आहे ते चर्च सोडतात कारण कोणीतरी त्यांच्याशी चांगलं वागलं नसतं, किंवा त्या मंडळीचा जो पालक आहे तो त्यांच्याशी चांगला वागत नाही आणि म्हणून ते सोडून जातात. प्रियानो, खूप आवश्यक आहे हे समजून घेण्यासाठी की परमेश्वराची जी मंडळी आहे, जे चर्च आहे, त्यामध्ये सर्व लोक जे आहेत ते येशू नाही आहेत. पास्टर पण येशू नाही आहे. आता तुम्ही का चर्च सोडता? तुम्हाला काय वाटतं की तुमचा जो पास्टर आहे तो येशूसारखा आहे आणि तुमचा विश्वास जो असतो येशू ख्रिस्तावर नसतो, तुमचा विश्वास लोकांवर असतो. म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्या जीवनात पाप बघता तुम्ही ते सोडून जाता. प्रियानो, मंडळीमध्ये जे ख्रिस्ती बांधव असतात ते कोणी परफेक्ट नाही आहे. सर्वांमध्ये काय काय विकनेस आहेत. काही जणांना बोलण्याची पद्धत माहीत नसते, काही जणांना दुसऱ्या लोकांना आदर देणे माहीत नसतं, काही जण रागात बोलतात, काही जण घमंडीने वागतात. कारण कुठलीही मंडळी जी असते ती परफेक्ट नसती. कारण लोक जे असतात ते परफेक्ट नसतात. पास्टर्स परफेक्ट नसतात, ते चुका करतात, मंडळीचे माणसं चुका करतात. म्हणून ते कधी काय पण जे असतात ते लोकांना बोलतात आणि जे लोक जे आहेत तर त्यांच्या मनाला लागतं आणि ते चर्च सोडून जातात. प्रियानो, आपला विश्वास येशू ख्रिस्तावर असला पाहिजे, लोकांवर नसायला पाहिजे. लोक चुकणार आहेत 100%, पास्टर चुकणार आहेत 100%, आणि आपण पण चुकतो. म्हणून आपण जे आहेत अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. अशा लोकांशी पण आपण प्रेम केलं पाहिजे. अशा लोकांना आपण माफ केलं पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. कारण जर मनात अशा गोष्टी आपण धरल्या तर आपण कधी आपल्या जीवनात शांती येऊ शकत नाही. पुष्कळ ख्रिस्ती लोक त्यामुळं अशा स्थितीमुळं जे आहे ते चर्च सोडून गेलेले आहेत. ते एकांकिकी जीवन जगतात कारण त्यांना कोणीतरी चर्चमध्ये गेल्यावर चांगलं वागलेलं नसतं, चांगली वागणूक मिळालेली नसती, कोणीतरी इन्सल्ट केलेला असतो. पण खूप आवश्यक आहे की आपण एकमेकांना क्षमा करून प्रेमाने वाहणं खूप आवश्यक आहे. आपण येशू ख्रिस्तावर प्रेम केलं पाहिजे. येशू ख्रिस्ताचे जे लोक आहेत त्यांच्यावर आपण खूप प्रेम केलं पाहिजे. आणि जे अविश्वासी लोक आहेत ज्यामध्ये आपण राहतो, आपले बिल्डिंगचे लोक जे आहेत किंवा जिथं आपण काम करतो त्यांच्या पण आपण प्रेम केलं पाहिजे. कारण एक लक्षात ठेवा, तुमचं जीवन हे लोकांसाठी बायबल आहे. कारण जेव्हा आपण अविश्वासामध्ये असतो, पुष्कळ लोकांना येशू ख्रिस्ताबद्दल माहीत नसतं. त्यांनी कधी येशू ख्रिस्ता काही जण असतात त्यांनी नाव पण ऐकलं नसतं कोण येशू ख्रिस्त होता. त्यांनी कधीही बायबल वाचलेलं नसतं, काही गोष्टीची कल्पना त्यांना नसती, पण ते तुमच्या जीवनाकडे बघतात. तुम्ही त्यांच्यासाठी बायबल आहेत. जर तुम्ही प्रेमाने वागाल, जर तुम्ही क्षमेने वागाल, त्यांचं जीवन परिवर्तन होईल आणि ते येशू ख्रिस्त कडे येतील. म्हणून इथे येशू ख्रिस्त म्हणतो की जेव्हा ते तुमचं प्रेम पाहतील, तुमच्या काय टायटल्स आहेत ते नाही, तुम्ही कितीही मोठे संदेष्टे असाल, तुम्ही मोठे इव्हँजिस्ट असाल, मोठे पास्टर्स असाल, श्रीमंत असाल, एज्युकेटेड असाल, ते पाहणार नाही आहेत, त्यातून त्यांचं जीवन बदललं नाही आहे. पण जेव्हा ते तुमच्यामध्ये प्रेम पाहतील तेव्हा जे आहे त्यांचं जीवन बदलेल.
आणि तेव्हा त्यांना वाटले खरंच हे जे आहेत ते येशूचे शिष्य आहेत. येशू ख्रिस्ताने काय केलं जेव्हा तो क्रुसावर होता? लोक जे आहेत त्याच्यावर थुंकत होते, लोक जे आहेत त्याची चेष्टा करत होते, लोक जे आहेत खेळ ठोकत होते. पण येशू ख्रिस्ताने त्यांना शाप दिला. येशू ख्रिस्त म्हटला की त्यांना परमेश्वर त्यांना माफ कर, त्यांना माहीत नाही ते काय करतात. तर प्रियांनो, खूप आवश्यक आहे की असं प्रेम आपल्या हृदयामध्ये असणं खूप आवश्यक आहे. तेवढं तर प्रेम नसणार येशू ख्रिस्तासारखं, पण 1-2% तरी असणं खूप आवश्यक आहे. आपण येशू ख्रिस्तावर प्रेम करणं आवश्यक आहे. त्याची जी मंडळी आहे त्यावर प्रेम करणं आवश्यक आहे, कारण मंडळीसाठी येशू ख्रिस्ताने जीव दिला. हालेलुया. आणि जेव्हा विश्वासी लोक आहेत ज्यामध्ये आपण फिरतो त्यांच्यावर पण प्रेम करणं खूप आवश्यक आहे, कारण त्यांच्यासाठी तुम्ही बायबल आहात. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यावेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.